जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, 100 मीटरची तयारी कशी करायची त्याबाबतीत तुम्हाला थोडी मी जे वापरलेली ट्रिक आहे ती तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. सर्वप्रथम 100 मीटरला मार्क किती आहेत? 15 मार्क आहेत. लक्षात घ्या. 11.50 मिली सेकंद जर तुम्ही त्याच्या आतमध्ये मारलं तर तुम्हाला 15 पैकी 15 गुण मिळतात. त्यानंतर तुम्ही जसं 15:50च्या नंतर जसं तुमचा टाईम वाढत जाईल तसं तुमचे मार्क कमी होत जाणार. लक्षात घ्या. हे पहिलं माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण पोलीस भरती करताना फक्त विद्यार्थ्यांना एवढंच माहिती आहे 100 मीटर पळायचं आहे, पण त्याला मार्क किती आहेत, आपण किती सेकंदामध्ये जाता, त्याची तुम्ही तयारी कशी करता आणि पैकीचे पैकी कसं मार्क घेता हे आकलन किंवा स्वतःचा जो स्टॅमिना वर्कआउट करताना जे तुम्ही टायमिंगचं नियोजन करता ते नियोजन करणं खूप गरजेचं आहे. तर 100 मीटरची सुरुवात कशी करायची सर्वप्रथम लक्षात घ्या. 100 मीटरचा स्टार्टअप आणि ज्यावेळेस तुम्ही 100 मीटरचं स्टार्टअप करता ना, जो तुमच्या बाजूला जो कोणी पोलीस आहे, पोलीस बांधव आहेत, जो क्लॅप वाजवतात किंवा एक बंदुकीचा फायर असतो, तो फायरचा आवाज असतो, त्याकडं तुमचं प्रॉपर 90% लक्ष तिकडं असणं गरजेचं आहे आणि 10% लक्ष तुमचं टार्गेट जे 100 मीटरचं एंडिंग म्हणतात. 90% तुमचं कानाचा जो आवाज येतो ना त्याकडे लक्ष आहे. कारण जर तुमचा प्रॉपर जो स्टार्ट ज्यावेळेस म्हणतात किंवा क्लॅप वाजवतात, जर तुमचं प्रॉपर त्याकडे लक्ष गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळी जो स्टार्ट घेता ना तो एकदम प्रॉपर बसतो. 15 पैकी 15 गुण मिळू शकतात असं तुमचं क्लॅपकडं आवाज असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा जो स्टार्ट ज्यावेळेस 100 मीटरचे तुम्ही स्टार्ट करता ना, ज्यावेळेस तुमचं जर स्पाईक किंवा शूज असेल तर तुमचं पायाची मुवमेंट कशी पाहिजे, किती 30 म्हणजे 30, 60, 90 डिग्री तुम्ही किती वाकलेला असता किंवा जो स्टार्ट घेण्यासाठी जो तुमचं जे एक रिदम असते त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. कारण तुमचं जर एकदा स्टार्ट बसला ना तर तुम्हाला कोणीही 100 पैकी 100 मार्क 15 पैकी 15 मार्क घेण्यात कोणीही रोखू शकत नाही. त्याबरोबर तुमचं पंजाची पोझिशन, पंजामध्ये तुमचं पंजाचं पोझिशन कशी आहे ते करणं गरजेचं आहे. स्टार्ट तुम्ही एकच माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही स्टार्ट चांगला शिका. एकदा तुम्ही स्टार्ट शिकला ना तर तुम्हाला काहीच अडचण येणार. कारण काही विद्यार्थी कसे असतात, उगं गावठी कुच्चा मारल्यासारखं 100 मीटरची तयारी करतात, पण तसं करू नका. त्यामध्ये तुम्हाला मार्क पडतात. एक वेळेस एकेकाचं नशीब असतं की ती पैकीची पैकी मार्क घेतात. का तर त्यांच्यामध्ये ती ताकद असते, त्यांचा आत्मविश्वास असते, त्यांची ती प्रॅक्टिस एक जुनून म्हणतात ना, ते जुनून असतो. काय जर विद्यार्थी आपले शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये एक चांगलेच सुरुवात करण्यासारखा त्यांच्याकडे एक मोका असतो. तर तुम्ही 100 मीटरची तयार करताना एक स्टार्ट महत्त्वाचा आहे आणि पंजामध्ये जो पोझिशन आहे पंजाची ती पंजाची पोझिशन पण नीट ठेवणे गरजेचं आहे. त्यानंतर काय हॅमस्ट्रिंग हाताची मुवमेंट, आर्म ॲक्शन त्याला म्हणतात. तुम्ही ज्यावेळेस 100 मीटर मारता त्यावेळेस तुमचं मुठ्ठी बंद असणे किंवा हात स्ट्रेट असणे, आर्म ॲक्शन करणे. कारण तुम्ही ज्यावेळेस हे हाताची मुवमेंट करता त्यावेळेस काही विद्यार्थी अशी हाताची मुवमेंट करतात, काही विद्यार्थी असं ठेवतात, काही विद्यार्थी असं ठेवतात. लक्षात घ्या, जे तुमचं चेस्ट आहे ते चेस्टला लागून हाताची मुवमेंट झाली पाहिजे, जेणेकरून समोर येणारे हवा आहे ते तुम्हाला पाठीमागे ढकलायचा प्रयत्न करत असते. मग ज्यावेळेस तुमचा हात असं वरच्या साईडला असतो त्यावेळेस तुम्हाला वारा तुमच्या हाताच्या मधनं तुम्हाला पाठीमागे बॉडी ढकलायचा प्रयत्न करतो. त्यासाठी तुम्ही जेवढं क्लोजमध्ये हाताच्या कोणा जेवढं तुम्ही आपल्या चेस्टला क्लोज ठेवून आर्म ॲक्शन करताल तेवढं तुम्हाला 100 मीटर मारताना तुम्हाला तेवढा त्रास जाणवणार नाही किंवा तुमचं स्टॅमिना तेवढं तिथं वाचून राहणार. त्यानंतर तुम्हाला 100 मीटरचे ज्यावेळी स्टार्ट घेता तो 30 मीटर, पहिले 10 मीटर किंवा 20 मीटर किंवा 30 मीटर स्टार्ट कसं तिथपर्यंत तुम्ही किती स्पीडमध्ये जाता, तिथनं तुमचा किती स्पीड वाढत जातो आणि फिनिशिंग स्पीड किती राहतो ह्याच्यावर पण डिपेंड आहे. कारण एक विद्यार्थी काय करतात, स्टार्ट घेताना पुढे स्टॅमिना राहावा म्हणून पहिल्या स्टार्टिंगला
थोडं एक विद्यार्थी पाठीमागं काही विद्यार्थ्याच्या पाठीमागं राऊंड पळतात. तसं न करता आपला स्टार्टच एवढा फास्ट गेला पाहिजे की पहिले विद्यार्थीच कटले पाहिजे. दुसऱ्या ह्याला थोडेफार आपल्याला सपोर्टला आले तर चालतं. पण फिनिश जो स्टार्ट केला त्याच्या दुपटीने पाहिजे. म्हणजे जर 30% तुमचा जर स्टार्ट असेल तर 90% तुमचं फिनिशिंग असलं पाहिजे. आणि फिनिश करतानाही तुमची मुवमेंट आहे जो मानाची मुवमेंट किंवा चेस्टची मुवमेंट फिनिशिंग करताना जो लाईन असते की चेस्ट पुढे करणे किंवा मान करून आपलं जे डोकं आहे त्या डोकं पहिलं फर्स्ट घेणे किंवा आपलं जर पायात मजबूती असेल तर स्टेपमध्ये मजबूती असेल तर स्टेप मोठा टाकणे त्याचे फिनिशिंग लाईनिंगच्या पुढे त्यामुळे पण तुमचं एक मायक्रो सेकंद तुमचं तिथे वाचतो. म्हणजे तुमच्या पैकी मार्क घेण्यासाठी तुम्हाला तिथे ते खूप महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर तुमच्यामध्ये जो शोल्डर पॉवर आहे, शोल्डरमध्ये ताकद असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही जिमचे एक्सरसाइज, कार्डिओ एक्सरसाइज करणे खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही हॅमस्ट्रिंग करता त्या शोल्डरमध्ये पॉवर असणंही खूप गरजेचं आहे. कारण जर शोल्डरमध्ये पॉवर नसेल तर फिनिशिंग करताना तुम्ही पूर्ण हात खाली म्हणजे कसंही वाकडं तिकडं असंही कसंही वाकडं तिकडं टाकून तुम्ही फिनिशिंग करणार. मग त्यासाठी तुमचं तिथेही मायक्रो सेकंद जाऊ शकतो. कारण 100 मीटरमध्ये मायक्रो सेकंदचा खूप महत्त्व आहे. ज्याला 100 मीटरची जे तयारी करतात ना म्हणजे स्टेट नॅशनल लेवल त्या विद्यार्थ्यांना विचारायचं की तुम्ही मायक्रो सेकंदला किती महत्त्व देता. कारण ह्यामध्ये तुम्हाला वाटतं आहे मिनिट आहे पण मिनिटपेक्षा मायक्रो सेकंदला खूप महत्त्व आहे. ह्यानंतर तुम्ही थाईज काप्स आणि थाईज काप्स हॅमस्ट्रिंग ह्यामध्ये ताकद आणायचा पहिलं तिथे प्रयत्न करा. ह्यामध्ये जर ताकद असेल तर प्रॉपर तुमचं 100 मीटर होणार. थाईजमध्ये कारण कसं आहे स्टेप आणि थाईज ह्यामध्ये खूप म्हणजे एक समान अंतर आहे. थाईजमध्ये पॉवर असेल ना तर स्टेपही तुमच्या तेवढ्या ताकदीने उचलला जाणार. कारण फिनिशिंग करताना विद्यार्थी थाईजमध्ये, स्टमकमध्ये, हॅमस्ट्रिंगमध्ये, परत काप्समध्ये ताकद नसल्यामुळे एकदम हलकी बॉडी सोडून फिनिशिंग करतात. जोरजोरात ओरडणे किंवा कसं तर वडायचं म्हणून वाकडं तिकडं ओढणे जे मग ते फिनिशिंगला तुम्हाला तिथं मायक्रो सेकंडमध्ये मार्क कमी भेटतात. त्यामुळे तुम्हाला थाईजमध्ये मग थाईजसाठी वर्कआउट काय केलं पाहिजे त्यासाठी तुम्ही जिम एक्सरसाइज केली पाहिजे. परत ABC एक्सरसाइजमध्ये पण थाईजचे वर्कआउट भरपूर आहेत. आणि परत स्टेडियमचं वर्कआउटमध्ये पण तुम्ही थाईज असं प्रॉपर नाही की जिम एक्सरसाइज पण तुम्ही स्टेडियम परत नॉर्मल स्क्वॉट मारले, हनुमान दंड मारले, बैठका मारले तरी तुमच्या थाईजमध्ये बऱ्यापैकी ताकद येते. त्यामुळे त्यानंतर तुमच्या स्टमकमध्येही ताकद असणे गरजेचं आहे. स्टमक जर पॉवरफुल असेल ना आणि सपोज जर थायची जरी ताकद समजेल तर स्टमकमुळे तुम्ही फिनिशिंग ओढू शकता. जर स्टमकमध्ये ताकद नसेल ना तर फिनिशिंगला तिथं तुम्हाला खूप फरक पडतो. कारण बघा तुम्ही स्टमकमध्ये ताकद असेल ना तर तुम्ही काही करू शकता. फक्त स्टमकमध्ये जे स्टेट नॅशनल लेवलचे जे 400 मीटर, 800 मीटर, 100 मीटर, 200 मीटर ह्या विद्यार्थ्यांना किंवा ह्या मुलांना विचारा तुम्ही स्टमकमध्ये ताकद किंवा स्टमकमध्ये ताकद असणे खूप किती गरजेचं आहे ते तुम्हाला विद्यार्थी सांगता येईल. त्याबरोबर थाईज काप्समध्ये पण ताकद असणे त्यासाठी तुम्ही पायऱ्या करताना अपडाऊन म्हणजे थाईज आपलं काप्सचे अपडाऊन करू शकता. त्यानंतर 100चे रॅपिटेशन मारण्यासाठी तुम्ही 200 मीटरच्या आतमध्ये कितीही रॅपिटेशन असू द्या मग ते 10 मीटर असू द्या, 20 मीटर असू द्या, 30 मीटर असू द्या, 150 मीटर असू द्या, 180 मीटर असू द्या, तुम्हाला जेवढं रॅपिटेशन मारता येईल तेवढं तुम्ही ते रॅपिटेशन मारणं गरजेचं आहे. त्याबरोबर तुमचे स्टॅमिना जो 100 मीटरसाठी स्टॅमिना पाहिजे तोही स्टॅमिना असणे करणे खूप गरजेचं आहे. 100 मीटर वाटते आपल्याला तेवढं काय विद्यार्थी मी बघतो 100 मीटर हे एक आऊट म्हणजे एक ऑप्शनल म्हणून ठेवतात भरतीमध्ये. ऑप्शनल म्हणून 100 मीटर देतात ते म्हणजे कसं गोळा प्रॉपर करतात 1600 मीटर प्रॉपर करतात. ज्याचा गोळा प्रॉपर 1600 मीटर प्रॉपर असतो तो 100 मीटर ऑप्शनल म्हणून ठेवतात. म्हणजे पैकीच्या पैकी एक 45, 47, 48 मार्क भेटावं ह्या उद्देशाने काय विद्यार्थी ऑप्शनल पण 100 मीटर जर तुम्ही प्रॉपर केलं ना तर त्यामध्ये पण तुम्ही पैकीचे पैकी मार्क देऊ शकता. तर त्यासाठी तुम्हाला डाएट असणंही खूप गरजेचं आहे. डाएटचाही विषय खूप
त्यामध्ये विषय आहे. कारण तुम्हाला जर मसल तुम्ही एवढं रनिंग करता जर तुमची मसलची ताकद जरी कमी होत गेली असेल तर तुम्हाला एवढं रॅपिटेशन एवढं वर्कआउट करून काहीच गरज नाही. त्यामुळे जेवढं तुमची मसलची ताकद जाते तेवढं तुम्हाला डाएटमधनं प्रोटीन, फायबर, कार्ब्स हे घेणे खूप गरजेचं आहे. 100 मीटरमध्ये तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, लॅप मी महत्त्वाचे मुद्दे आता सांगतो. सुरुवात चांगली करायची शिका. मग ते स्पाईकमध्ये असू दे, शूजमध्ये असू किंवा अनवणी पायाने असू दे. त्याबरोबर तुम्ही क्लॅपकडे लक्ष द्या. क्लॅपची सुरुवात आपण प्रॅक्टिस करताना एखाद्या विद्यार्थ्याला उभा करून क्लॅप वाजवायला सांगा. त्याकडे तुम्ही लक्ष देऊन क्लॅप कसं जसं क्लॅप वाजतो तसं तुमचं पहिलं तुम्ही स्टार्ट घ्यायला शिका. क्लॅपकडं घ्यायचं स्टार्ट. मग त्यानंतर पंजाची मुवमेंट जे आपण अंतर असते म्हणजे 100 मीटर तयारी करताना जो पायामध्ये अंतर असते त्या अंतर किती ठेवलं पाहिजे ही बघा. परत पंजाची मुवमेंट नीट होते का बघा. स्टेप पडताना वाकडे तिकडे पडत असेल तर ते सरळ कसं आपल्याला टाकता येईल ह्याकडे लक्ष द्या. मग तुम्ही त्यासाठी काय प्रॅक्टिस करू शकता. वॉकिंग करताना नीट चालणे ह्या गोष्टी ह्याकडे लक्ष द्या. परत हाताची मुवमेंट, हाताची स्विंग प्रॅक्टिस करा. त्याबरोबर तुम्ही रबर लावून हाताची स्विंग करू शकता किंवा जिममध्ये जाऊन 2 डंबल घ्यायचे, हाताची स्विंग करायचे, त्या हाताची स्विंग करा. आणि त्याबरोबर 30 मीटर 100, 20, 30 मीटरची स्टार्ट घ्यायचं शिका. पहिलं स्टार्ट घ्यायचं शिका. 30 ते देखील मधला जो 60 ते 30 मधला जो अंतर आहे तो किती स्पीडने घेता येईल त्याकडे लक्ष द्या. आणि 60 ते 90चा जो अंतर आहे तो कसं फिनिश करता येईल ह्याकडे लक्ष द्या. आणि फिनिशिंग पॉवर एकदम ओके झाली पाहिजे. फिनिशिंग एकदम स्टार्ट आणि फिनिश ह्याकडे तुम्ही लक्ष द्या. तुमचं पैकीचे पैकी मार्क 100% भेटणार. जय हिंद.